धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे। तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत। काल तुम्ही व्हिडिओ बघितलात खर्च किती आला आणि त्याच्यानंतर काही माझा आलेला अनुभव, त्यामध्ये कमेंट सेक्शन मध्ये एवढं की खर्च सांगितलंच नाही। मी त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगितलं की 54,600। तिथे मला व्हॉइस ओव्हर करावा लागला कारण मी व्हिडिओ जेव्हा रेकॉर्ड करत होते बोलत होते तेव्हा मी चुकून 55,400 बोलले होते। ते लिपसिंग केलं तरी समजतं, पण काही जणींनी एवढं हे केलं की नाही तू खर्च जास्तच सांगितलास किंवा कुणाचा दुसऱ्याचाच आवाज आहे। माझा व्हिडिओ माझ्याशिवाय दुसरं कोणी रेकॉर्ड करत नाही ना कोणी एडिट करतं, सगळं काम माझं मी बघते। आणि दुसरी गोष्ट, मी जर चुकीचा खर्च सांगितला असता, विना वर्ल्ड मध्ये जे माझ्यासोबत आले होते ते सगळे हे व्हिडिओ पाहत असतील, त्यासोबतच त्यांच्या एम्प्लॉई मधलं कोणी जर बघितलं तर माझ्यावरच सगळं येणार आहे ना, मी खोटं का बोलेन। तर काही इपिक असे कमेंट्स आले होते, त्यांना मी तशी उत्तरे दिलेली आहेतच। चला वेळ न दवडता आपण सुरुवात करूया। तुम्ही थंबनेल बघून ज्या गोष्टीसाठी इथे आलात, हा ट्रिप बद्दलचा किंवा ट्रिप बद्दलच्या अनुभवाचा शेवटचा व्हिडिओ आहे। उद्यापासून आपले ब्लॉग्स जे आहेत ते चालू राहतील। सगळ्यात अगोदर जे ड्रेसेस मी घातले होते, खूप साऱ्या कॉम्प्लिमेंट्स, मला कमेंट्स इतक्या छान छान मिळाल्या इंस्टाग्रामवर तरी प्रचंड, कारण तिथला ऑडियन्स इतका म्हणजे त्या ड्रेसच्या बाबतीत एवढं हे झालं होतं की लिंक्स दे। मी काही गोष्टींचं सांगितलं पण होतं आणि युट्यूबवरती सुद्धा व्हाईट कलरचा ड्रेस तर खूप सगळ्यांना आवडला आणि त्याच्यासाठीच म्हटलं की खूप जणींचं लिंक दे असं होतं, पण काहीच्या लिंक्स माझ्याकडे नव्हत्या। म्हटलं सगळी माहिती आपण देऊ एकदा ट्रिप झाली की। तर ते जे ड्रेसेस आहेत ते कुठून घेतलेत आणि त्याची माहिती मी देईन। किंमत बद्दल सांगू शकेन की नाही माहित नाही, कारण किमतीमध्ये व्हेरिएशन असतं, काही जणांमध्ये डिस्काउंट मिळतो आणि बऱ्याचशे जे ड्रेस आहेत ते सचिनची कंपनीमध्ये काही ब्रँड जे ते मर्ज झाले आहेत, त्याच्यामुळे त्या एम्प्लॉईना सूट मिळते कपड्यामध्ये, त्यामुळे मी नेमकी किंमती सांगूच शकणार नाही, हे मी आधीच सांगते। पण काही सगळेच ड्रेस जे आहेत ते 5 ते 8च्या घरातले आहेत आणि ते किमती कमी करून मला मिळालेले आहेत। आणि आता मला माहित नाही त्याचं रेंज काय असेल, त्या ब्रँड्सची मी नावं सांगते, ते ड्रेस दाखवते आणि ते कुठे मिळाले तेही सांगते आणि ते वेबसाईटवरती मिळू शकतील की नाही हेही तुम्हाला मी सांगेन। जेवढी मला माहिती आहे त्यांच्याबद्दल ह्या 2-3 दिवसात मी बघितलेले स्क्रोल करून वगैरे, तर ती तुम्हाला मी प्रोव्हाइड करते। त्याच्यापेक्षा जास्त माहिती मिळाली तुम्हाला तर वेल अँड गुड आहे। चला वेळ न दवडता स्टार्ट करू। सगळेच ड्रेस मी आल्यानंतर ड्राय क्लिनिंगला दिले होते आणि आत्ताच ते मी जस्ट या पिशवीतून काढलेत बाहेर। सगळ्यात तर पहिले ज्या शॉल मी घेतल्या होत्या, तर सगळ्यात शॉल ज्या होत्या त्या मी मिंत्रावरून मागवलेल्या होत्या। मिंत्राची लिंक मी देईन आणि मागच्या वेळेला पण मी म्हटलं की काही गोष्टींच्या लिंक्स मी द्यायच्या आहेत, तर त्या विसरले होते, तशी विसराळू आहेच मी। मग त्या लिंक्स ज्या आहेत ते कम्युनिटी पेजला, ह्या ड्रेसच्या ज्यांच्या लिंक्स असतील त्या कम्युनिटी पेजला दिल्या जातील। ही शॉल सुद्धा इंस्टाग्रामवरून घेतली होती, मिंत्रावरून घेतली होती आणि याचा ब्रँड मला इथे कुठेतरी होता तो मेन्शन, हा बैसा असं काहीतरी आहे नाव, पण याच्या लिंक वरून तुम्हाला समजेल। पहिल्या दिवशी जो ड्रेस घातला होता आणि जो मी नवरात्रीमध्ये सुद्धा घातला होता तो हा ड्रेस आहे। साईडला इथे तुम्ही फोटो बघत आहात, तर हा ड्रेस जो होता तो आचो म्हणून एक इंस्टाग्राम पेज आहे, चांगलं पेज आहे, चांगले क्वालिटी ड्रेस तिथे असतात, तर तिथे मी बघूया म्हटलं आणि एकदा मागवला ड्रेस, खूप छान निघाला कपडा, तर त्यावरून हा घेतलेला ड्रेस आहे। कॉटन मध्ये आहे, याची ओढणी जी आहे ती ऑर्गॅन्झा आहे आणि ड्रेस जा अंगरखा पॅटर्न असतो तर त्याच्यामध्ये आहे आणि त्याचे ट्राउझर आहे, चांगले व्यवस्थित अगदी कम्फर्टेबल बसणारा असा हा ड्रेस आहे। यांच्या किमतीमध्ये व्हेरिएशन्स आहेत, तुम्ही आचोच्या पेजवरती जाऊन पाहू शकता। त्या पेजचे डिटेल्स हवं तर मी देईन, त्या पेजवरती जाऊन तुम्हाला सर्च करावं लागेल, याची वेगळी अशी लिंक माझ्याकडे नाहीये। त्यानंतर हा जो ड्रेस होता, हा इथे साईडला तुम्ही फोटो बघताय, हा ड्रेस तरी खूप जणींना खूप आवडला। लखनवी कुर्ता आहे, हा पूर्ण सेट मला मिळालेला, याची लेगिन्स मला फक्त घ्यावी लागली। मनोरेश बुटीक म्हणून एक इंस्टाग्राम पेज आहे, ज्याचं आउटलेट जे आहे ते कोल्हापूरमध्ये ताराबाई पार्क येथे आहे आणि त्यासोबतच बेळगाव येथे सुद्धा आहे। मी राजनंदिनीच्या जन्माच्या वेळेला एक ब्ल्यू कलरचा ड्रेस तिथून घेतला होता आणि तोही खूप जणींना आवडला होता, तर तिथूनच मी हा मागवला, कारण ऑलिव्ह ग्रीन कलरचा एक थीम होती त्यांच्याकडे, त्याच्यासाठी मी हा मागवलेला होता आणि अतिशय उत्तम असा आला। तो ब्ल्यू जो ड्रेस आहे त्याला फार मोठा घेर आहे आणि ह्याला इतका घेर असा नाहीये, पण छान आहे, मस्त बसतो ड्रेस, तर हा तिथून घेतला होता। याची किमतीमध्ये सुद्धा व्हेरिएशन्स आहेत, तुम्ही त्या पेजवरती जाऊन डिटेल्स मी देईन, तर त्या पेजवरती जाऊन त्यांना मेसेज करून तुम्ही विचारू शकता। त्यानंतर हे जे डेनिम होतं, डेनिम ड्रेस होता, याच्यासोबत मी हे व्हाईट कलरचं टी शर्ट जे आहे ते मॅच केलं होतं। ऍक्च्युअलमध्ये याच्यासोबत नव्हते, हे मी RCT मध्ये लाईफस्टाईल म्हणून एक आउटलेट आहे, तर तिथे याचा ब्रँड काय मी सांगते तुम्हाला, मेलंगे कलर मी,
हा ब्रँड आहे याचा आणि हा स्मॉल साईज मध्ये ड्रेस आहे. साईडला तुम्ही ड्रेस बघताय तर हा तिथून घेतला होता. अतिशय उत्तम बसतो आणि खूप कम्फर्टेबल असा ड्रेस आहे हा. एअरपोर्टला जाताना मी हा लुक केला होता की येलो कलरचं हे टी शर्ट आणि क्रीम कलरचा स्कर्ट मी घातला होता. येलो कलरचं हे टी शर्ट हे मँगो ब्रँडचं आहे आणि हे स्कर्ट जे आहे त्या स्कर्टचा ब्रँड इथे नाही आहे, मार्क्स अँड स्पेन्सर्स. हे खूप आधी घेतलं होतं स्कर्ट, तुम्ही खूपदा बघितलेलं सुद्धा आहे. तर हे मी मॅच केलं होतं कारण विनावडला जेव्हा तुम्ही ट्रिपला जाता तेव्हा स्टार्टिंगला ते तुम्हाला येलो ड्रेस घालायला सांगतात, म्हणजे काय म्हणतात त्याला, इझिली आयडेंटिफाईड व्हावेत आपल्यासोबतचे कोण कोण आहेत ते. कारण एअरपोर्टवरती खूप गर्दी असते प्लेनमध्ये किंवा जाताना सुद्धा, तर त्याच्यासाठी आम्ही हे घातलं होतं. त्याच्यानंतर जो व्हाईट ड्रेस खूप जणींना प्रचंड आवडलेला आहे तर तो हा आहे. कॉटनमध्येच आहे. मी शक्यतो सगळेच कपडे कॉटनमध्ये बघते, पण ह्याची ओढणी अतिशय उत्तम आहे. नेटमध्ये ओढणी आहे आणि त्याच्यावरती खूप छान असं काम केलंय. साईडला फोटो तुम्ही बघताय, व्ही नेक आहे याचा. आणि हा जो आहे तर विशफुल म्हणून एक ब्रँड आहे. येस, विशफुलचाच आहे. विशफुल म्हणून एक ब्रँड आहे, तर तिथून मी हा ड्रेस घेतला होता. याचा नंबर 10 आहे, म्हणजे जी साईज आहे ती 10 आहे आणि मला थोडंसं कमरेतनं पकडून घ्यावं लागलं होतं. हा ड्रेस तिथून घेतला होता. आता मे बी याच्यामध्ये परवाच मला सचिन बोलले होते की विशफुलवरती 60% ऑफ आहे धनश्री आउटलेटमध्ये. तर मी म्हटलं नाही, आता बास झालं, तर मला नाही घ्यायचे ड्रेस आहेत तेवढे बास झाले, कारण तिथे डिस्काउंट जे ते मिळत राहतात. त्यानंतर पुढचा जो ड्रेस आहे हा तुम्हाला मरून कलरचा दिसत असेल. हा पण डार्क पिंक, एकदम डार्क पिंक जो असतो तर तो कलर आहे याचा. तुम्ही साईडला फोटो बघताय. हा फॅशन शोच्या दिवशी घातलेला आहे. ह्याची गंमत अशी, बुलियन नॉट म्हणून एक इन्स्टा पेज आहे आणि मी त्यांचा एक महाराणी लेहंगा पण मी एक व्हिडिओ केला होता त्यांचा, प्लस एक व्हाईट कलरचा ड्रेस पण त्यांच्याकडूनच आहे. तर जेव्हा मी ड्रेस एक येलो कलरचा मागवलेला होता त्यांच्याकडून, पण तो येलो कलरचा ड्रेस मला ऐन वेळेला मिळाला नाही. ट्रिपला जायला 3 दिवस बाकी होते आणि मला तो ड्रेस मिळालाच नव्हता. मी त्यांना विचारलं, ते म्हटले की मॅडम अजूनही प्रोसेसमध्ये आहे स्टिचिंगच्या. मग त्याच्यानंतर मी म्हटलं की मला ट्रिपसाठी हवाय आणि कारण मी दुसरा एक घेतला होता ट्रिपसाठी की घालूयात म्हणून फॅशन शोला, कारण ब्लॅक कलरचं माझ्याकडे तसंही काहीच नव्हतं आणि असा विचार करून एक आउटफिट घेतलं होतं. ते खूप सिंपल होतं आणि बरोबर 3 दिवसाच्या अगोदर असं म्हटल्यानंतर मग म्हटलं की रिफंड करता काय. म्हटलं तर रिफंड करण्यापेक्षा पण त्या म्हणायला लागले की तुम्ही दुसरं कुठलंही आउटफिट चूज करा. आणि अचानक माझी नजर ह्या आउटफिटवर पडली आणि त्यांना विचारलं की मला एका दिवसात मिळेल का. तर ते बोलले की तुम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत किंवा परवा सकाळपर्यंत मिळून जाईल. तसंच झालं. आजच्या दिवशी मी टाकली ऑर्डर, दुसरा दिवस गेला आणि तिसऱ्या दिवशी मला दुपारपर्यंत हे आउटफिट मिळून झालं आणि हे इतकं आवडलं सगळ्यांना. तिथे सुद्धा प्रचंड सगळ्यांना आवडलं आणि मी फर्स्ट रनरअप झाले. त्यानंतर हे जे आहे हा क्रीम कलरचा ड्रेस, हाही मी जे RCT मध्ये एक आउटलेट आहे RK रितू कुमार, तर त्यांच्याकडून हा ड्रेस म्हणजे दिवाळीच्या अगोदर मी घेतला होता. हा मी एकदा घातलेला सुद्धा आहे. ऑर्गॅनचा दुपट्टा आहे याचा आणि कॉटनमध्ये बॉटम आहे जी प्लाझो म्हणजे थोडीशी फ्लेअरमध्ये आहे आणि जे टॉप आहे तो सुद्धा ऑर्गॅनचा मध्ये, म्हणजे आउटर जे लेअर असते ते ऑर्गॅनचा मध्ये, इनर त्याचं कॉटनमध्येच आहे. मी थोडासा कस्टमाइज करून घेतला तिथे कारण ते लांब हात होते, मी शॉर्ट करून घेतले. आतून थोडंसं धरून घ्यावं लागलं कारण खूप ते ढिलं होतं, त्यामुळे हा ड्रेसही तिथूनच आहे. त्यानंतर हा येलो कलरचा ड्रेस, हा RCT मध्ये पॅन्टालून्सचं जे शॉप आहे तर त्याच्यामध्ये बिबाचं सेक्शन होता, तर हे बिबाचं आहे आणि 34 याची साईज आहे. आम्ही तिथे गेलो होतो आणि सचिनला हा ड्रेस खूप आवडला. मला बघता क्षणी इतका आवडलेला नव्हता कारण थोडा तो डल वाटत होता आणि त्यांनी बोलले की तू घालून बघ धनश्री, तुला नाही आवडलं तर ठेवून दे, पण मला हा आवडला आणि हा तू घे. घातल्यानंतर अतिशय उत्तम दिसत होता आणि ट्रेडिशनल ड्रेस त्यांना खूप आवडतात, त्याच्यामुळे मग त्यांनी हे घेऊन दिला ड्रेस मला की हा तू घे आणि ट्रिपला घाल, हा तुला खूप छान वाटेल. त्यानंतर हा जो ड्रेस वांगी कलर पण म्हणता येणार नाही तुला, डार्क पर्पल कलर आहे, एकदमच डार्क आहे म्हणजे वांगी कलर सारखाच आहे. आणि हा ड्रेस मी कोल्हापूरला गेले होते आणि राजश्री आणि मी असंच फिरत होतो राजारामपुरीमध्ये आणि एका शॉपमध्ये आम्हाला काम होतं दुसरंच करायचं आणि आम्ही एका शॉपमध्ये असेच गेलो आणि मी तेव्हापासून माझं स्टार्टिंग सुरू होते की ड्रेस आपण ट्रेडिशनलच घेऊन जायचे राजस्थानला. याचं रिझन मी एंडिंगला तुम्हाला सांगते. आणि असं सोच म्हणून एक तिथं आउटलेट आहे, आता खूप सगळेच ब्रँडचे आउटलेट राजारामपुरीमध्ये झालेले, तिथे गेले आणि तिथे असंच बघत होते आणि हा ड्रेस खूप छान दिसला कारण मी खूप साऱ्या ऍक्ट्रेसना असे ड्रेस घातलेले बघितलेले आणि मला वाटलं की असा एक ड्रेस आपल्याला पाहिजे होता. ते त्यावेळी वाटायचं की ते वरून असं जॅकेट टाईपमध्ये आणि आतून असं
हे ड्रेस आणि मस्त ओढणी आणि ते खूप छान वाटायचं तेव्हा. पण तेव्हा तेवढं हे नव्हते की आपण घेऊ शकू किंवा असं काय. आणि तेव्हा मी पप्पानी घेऊन पण दिला होता एक ड्रेस, पण तो वेगळा होता. मग गेले आणि मी घातला ड्रेस. राजश्री म्हणाला की धनुताईने खूपच छान दिसते आणि तू हा ड्रेस प्लीज घे. माझं असं मन पण नव्हते की घ्यायचं चला, पण माझं तेव्हा सुरू होते की ट्रेडिशनल ड्रेस आपण घ्यायचे. म्हटलं हाही ड्रेस खूप छान दिसेल आपल्याला आणि आपण घेऊ शकतो. मग तिथे हा मी सोचमध्ये जे आउटलेट आहे तर तिथे हा मी ड्रेस घेतला होता. पण चूक माझी हे झाली होती की मला सवय आहे नवीन ड्रेस आणल्यानंतर ते पाण्यातून काढायचे आणि माझ्या लक्षात नाही राहिलं की हा ड्राय क्लिनिंगला द्यायला पाहिजे होता ड्रेस. आणि मी पाण्यातून काढल्यानंतर त्याचा कलर निघालेला आणि तेव्हा मला इतकं रडायला आलं होतं. मी 2-3 दिवस टेन्शनमध्ये की कलर गेला याचा, एवढं छान आपण ड्रेस घेतलाय, पैसे घातले त्याला आणि हा खराब होतोय की काय असं झालेलं. पण नाही, हा व्यवस्थित राहिला. त्याच्यानंतर मी प्रॉपर आयर्निंग करून घेतलं आणि आता पण मी ड्राय क्लिनिंग करून घेतलं. तर हा पिंक कलरचा ड्रेस, तर हाही दिवाळीच्या वेळेलाच घेतला होता आणि हाही पॅन्टालून्स मधून घेतला होता. याचा ब्रँड मला माहित नाही कोणता आहे ड्रेसचा. हा रंगमंच मीडियम साईज आहे आणि हा तेव्हा खूप छान वाटला मला ड्रेस, म्हणून मी घेतला होता. घातल्यानंतर खूप सुंदर दिसत होता. पहिल्यांदा हे स्ट्रॅप थोडे छोटे आहेत त्याच्यामुळे घेऊ की नको असं वाटत होतं. गळा थोडासा पाठीमागून म्हणजे पुढून पाठीमागून थोडासा डीप वाटत होता, पण घातल्यानंतर तो प्रॉपर बसला आणि दिसायला सुद्धा छान दिसत होता ड्रेस. त्यामुळे हाही ड्रेस तेव्हा तिथे घेतला होता. आणि हे जे सगळे ड्रेस आहेत ते मी ट्रिप जेव्हा फिक्स झाली तेव्हा यातले 1-2 ड्रेस तर अगोदर घेतले होते आणि बाकीचे ड्रेस मी फिरत होते, कारण त्यांनी डेनिमचा एक सांगितलं होतं डेनिम वेअरसाठी. त्याच्यानंतर एक त्यांनी व्हाईट कलर सांगितला होता, एक त्यांनी ऑलिव्ह ग्रीन कलर सांगितला होता, एक पिंक कलर सांगितला होता. तर त्याच्यासाठी मी शोधतच होते आणि येलो कलर आहे. मग बाकीचे 1-2-3 ड्रेस तरी माझ्याकडे ऑलरेडी होते, बाकीचे मग घेतले. आणि शॉल तरी अगोदरच्या होत्या. जयपूरला जाताना पहिल्यांदा जी राजस्थान मेवाड ट्रिप होती तेव्हाचे माझ्याकडे जे काही इसेन्शियल होते म्हणजे जे थंडीसाठीचे तर ते होते विंटरवेअर. 1-2 मला घ्यावे लागले होते आणि बाकीचे ड्रेसेस काय होतेच. पण मी खूप जणींना असं ते आश्चर्यकारक वाटलं की ट्रिपला गेलेस आणि ट्रिपचे ड्रेसेस नाहीत. म्हणजे कुणी असं स्पेसिफिकली कमेंट टाकले नाही, सगळ्यांना ते आवडलेच की अंग भरून तू कपडे घातलेस आणि खूप छान ड्रेस दिसत आहेत, खूप छान वाटतात. इंस्टाग्रामवरती फक्त कमेंट आली होती की तुझे ड्रेस पिकनिकला गेल्यासारखे वाटत नाहीयेत म्हणून. ऍक्च्युअल मध्ये ते बरोबरच आहे की पिकनिकला जाताना आपण कम्फर्ट वेअर घेऊन जातो, छान टोपी, जीन्स, टी शर्ट किंवा असं हे घालून घेऊन जातो. पण मी आधीच ठरवलेलं मेवाड राजस्थान ही ट्रिप करताना माझे जास्ती करून सगळे जे होते ते थोडेसे इंडो वेस्टर्न आणि मॉडर्न ड्रेस होते. पण तेव्हा मला तिथे लक्षात आलं की इथे एवढ्या छान सिनरी आहेत, ग्रीनरी इतकी छान आहे आणि मेन म्हणजे राजवाडे, तिथले महल आणि तिथे जास्त करून ट्रेडिशनल ड्रेसमध्ये फोटो अतिशय सुंदर येतील. आणि मी जर अशीच गेले असते, मी सोशल मीडियावरती नसते, तर मी ठीक आहे चला आणि आपल्याला फक्त फिरायचं असं गेलं असतं. पण मला छान छान फोटोज क्लिक करायचे होते, मेमरीज कॅप्चर करायच्या होत्या आणि इंस्टाग्रामवरती इथे पोस्ट करण्यासारखे होते. तिथले जे सगळे मी बघितले होते अगोदर, त्यांची जी पूर्ण लिस्ट देतात जिथे जिथे आपण फिरणार आहोत. म्हटलं इथे आपल्याला ट्रेडिशनल ड्रेसेस फार सुंदर उठून दिसतील, म्हणून सगळे मी ड्रेस जे होते माझ्याकडे जेवढे ट्रेडिशनल ड्रेस होते आणि जेवढे मी घेतले होते तर ते मी सगळे घेऊन गेले होते. आणि हे काय मी आता कंटिन्युअसली घालणारच आहे, कारण मला स्वतःला असं जाणवते की मी वेस्टर्न ड्रेसेसपेक्षा ट्रेडिशनल ड्रेसमध्ये म्हणजे साडी असू देत, इंडो वेस्टर्न असू देत किंवा मग हे ट्रेडिशनल ड्रेस, त्याच्यामध्ये खूप कम्फर्टनेस जाणवतो मला, कम्फर्टेबल असते. आणि बाकी काय मग वन पीस वगैरे घालते, पण त्याच्यापेक्षा ह्या ड्रेसमध्ये मला जास्त कम्फर्टनेस जाणवतो आणि त्याच्यामुळे मी हे ड्रेस निवडले होते. आणि फोटोज तर तुम्ही बघताय अतिशय उत्तम आले होते. म्हणून मी तुम्हाला ही टिप देईनच, तुम्ही जर राजस्थानला फिरायला जात असाल किंवा एखाद्या अशा प्लेसेसवरती जिथे छान राजवाडे आहेत किंवा छान ग्रीनरी आहे तर असे ड्रेस कॅरी करा. फोटोज खूप छान येतात, तुम्ही सगळे फोटोज बघितलेले आहात आणि अतिशय उत्तम आपला लुक देतो, एक मेमरी राहते. म्हणून मी सिलेक्ट केलं होतं आणि कुठेही मला असं अवघड वाटलं नाही कॅरी करताना, खूप छान वाटलं होतं. आणि प्रत्येक दिवशी मला कॉम्प्लिमेंट मिळत होती ग्रुपमधून, कारण ग्रुप जो होता आपण म्हणतो ना दुसऱ्या स्त्रीला जी कौतुक करते किंवा तिला तिच्या गोष्टीसाठी, तिला तिच्या पुढच्या प्रवासासाठी किंवा तिच्या प्रत्येक एक लाईफच्या प्रत्येक टप्प्यावरती ती तिला मोटिवेट करते, तीच दुसरी खरी स्त्री असते. म्हणजे आता क्वीन दुसऱ्या क्वीनला एलिव्हेट करते, एक क्वीन दुसऱ्या क्वीनला सपोर्ट करते, तर तीच खरी स्त्री असं माझं तरी मत. ना की खाली ओढते, ना की तिला त्रास देण्याचा प्रयत्न करते. तर माझ्या ट्रिपमध्ये सगळ्याच क्वीन्स होत्या, अक्षरशः प्रत्येक दिवशी प्रत्येक जण एकमेकांचं कौतुक करायच्या, अरे वा छान दिसतेस, मस्त दिसते हे जाणून. पण मला दररोज कॉम्प्लिमेंट मिळायची सगळ्यांच्याकडून, आजचा ड्रेस तुझा छान आहे, हा ड्रेस खूप छान मस्त दिसतोय खूप. आणि एकदा तर असं अरे तुझे सगळेच ड्रेस मस्त आहेत. काही जणी असं म्हणायचे की आम्ही 4-5 फोटो काढल्यानंतर आमचा कुठेतरी एक चांगला येतो, पण तुझे सगळेच फोटो धनश्री चांगले येतात.
आणि मी बाकींचे फोटोज पण काढायचे आणि काही जणांना पोज पण सांगायचे, कारण आपल्याला ती सवय होते फोटोजना पोज देणं. ते खूप भारी होतं माझ्यासाठी. आणि ट्रॅडिशनल ड्रेसमध्ये मला सगळ्यांनी खूप छान पसंत केलं आणि सगळ्यांना आवडलं. आणि सगळ्यांचं असं होतं की धनश्री तू आम्हाला याचे लिंक्स दे, आम्हाला आवडतील किंवा अफोर्डेबल राहतील तर आम्ही ते घेऊ नक्कीच. तर हे ड्रेसेस आहेत आणि प्रत्येक ब्रँडची मी नावं सांगितलेली आहेत. इंस्टाग्राम पेज पण असतं त्या ब्रँडचं. काही ब्रँडचे इंस्टाग्राम पेज माझ्याकडे नाही आहेत, ज्यांचे आहेत त्यांचे मी देईल. संध्याकाळपर्यंत मी कम्युनिटी पेजवरती सगळ्या गोष्टी अपडेट करेन, कारण कधी कधी काय होतं डिस्क्रिप्शनमध्ये काही लिंक्स ह्या क्लिकेबल होत नाहीयेत. कम्युनिटी पेजवरती मी टाकेन आणि त्याच्यानंतर त्याचे जे आउटलेट आहेत ते मी तुम्हाला सांगितलेत. मुंबईमध्ये असाल तर RCT मध्ये तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही तुमच्या शहरामध्ये असाल तर तिथे पण त्यांचे आउटलेट असतात, तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता. माझं मत ऑनलाईन घेण्यापेक्षा ना आउटलेटमध्ये जाऊन घेतलेलं कधीही उत्तम, कारण काय होतं आपल्याला कपडा कळतो आणि दुसरी गोष्ट काही काही वेळेला तिथे डिस्काउंट जे आहेत ते चालू असतात, तर त्याच्यामुळे तो फायदा पडतो. तर मग हे सगळे ड्रेसेस आहेत जे मी घेतलेले. तुम्ही याच्या लिंक्स मागितलेलं, कुठून घेतलं हे विचारले होतं. किमतीमध्ये व्हेरिएशन्स आहेत. सगळ्या ज्या किमती आहेत त्या 3000च्या पुढच्या आहेत, सगळ्या जे ड्रेसेस आहेत ते. तर हे मी आधीच सांगते. आणि हे एवढे घेतलेले आहेत. आता मला वाटत नाही की मी काही ड्रेसेस घेणार आहे हे मी नेहमीच म्हणते, पण नाही आता कपाडात जागाच नाहीये. घेतले तर ते तुम्हाला दिसणारच आहेत. तर सध्याला तुर्तास तरी माझा आता काही एवढा हे नाहीये. आणि जे आपले विनर्स आहेत तर 1-2 दिवसामध्ये ते मी तुम्हाला अनाऊन्स करेन, कारण खरंच आल्यापासून मला खूप त्रास झाला होता. 2 दिवस तरी मला नुसती झोपच येत होती. ट्रिपमध्ये काय जाणवलं नाही, पण तिकडचं वातावरण वेगळं होतं आणि इकडे आल्यानंतर वातावरण खूप असं आभाळ आल्यासारखं होतं. आणि त्याच्यामुळे ऑपरेशन्स 2 अॅनेस्थेशिया ज्यांना दिलेला असतो तर त्यांना ह्या वातावरणामध्ये खूप त्रास होतो. तर 2 दिवस माझे तसेच गेले. तरी पण मी 1-2 व्हिडिओज बनवले, कारण ते मला द्यायचे होते लवकर. आणि आजचा जो व्हिडिओ होता तो तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका. ट्रिपचे खूप सगळे व्हिडिओज मी टाकलेले आहेत, त्याच्यावरतीच एक प्रश्न असणार आहे गिव्ह अवेचा, तर तो मी 1-2 दिवसामध्ये विचारेन. आणि जे विनर आहे जो अगोदरच्या मी म्हटलं एका ह्याचा क्विजचा, तर जे मी कुठे जाणार आहे ट्रिपला म्हणून विचारलं होतं, तर ते विनर पहिला ज्याने ते उत्तर दिलं होतं तर त्यांनाच मी विनर करणार. बाकी सगळ्यांनी वेगळे हे दिले होते, तर ते ही लवकरच सांगेन. म्हणजे मी तो विनर आणि हा प्रश्न हा एकाच व्लॉगमध्ये येईल. तर 1-2 दिवसाचा टाइम द्या मला, ते मी बोलेन. आजचा व्हिडिओ जो आहे तो इथेच संपतो आणि उद्या आपण भेटू. तोपर्यंत बाय बाय.